सदाबहार आशा भोसले आज आपल्यामध्ये नाहीत. त्यांचा अखेरचा प्रवास या क्षणाला सुरू आहे. वेगवेगळ्या आठवणींना, त्यांच्या भावभावनांना आपण उजाळा देतोय आणि या सगळ्या प्रवासाचे आपण साक्षीदार होत असताना पुन्हा एकदा हा सूर प्रत्यक्ष ऐकायला मिळणे नाही, हे दुःख, ही भावना व्यक्त करत आज हा प्रवास आपण बघतोय. जड अंतःकरणाने हा प्रवास अनुभवतोय असं आपण म्हणूयात. या सगळ्या प्रवासामध्ये काय नेमकं घडतंय, कशा पद्धतीने भावना व्यक्त केल्या जातात, हे बोलण्याकरता आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी संकेत वरक आणि तुषार रुपनवर दोघे आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला मी संकेतकडे जातोय. संकेत, तू तसं बघायला गेलं तर आत्ताच्या पिढीला, म्हणजे जेनझींची जी पिढी आहे तिथपर्यंत येऊन ठेपलेला प्रतिनिधी म्हणता येईल. पण थेट पहिला प्रश्न मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तर आपण व्यक्त होतोय, पण आशाताईंचे चाहते म्हणून तुला आशाताईंचं सगळ्यात आवडलेलं गाणं कुठलं? विशाल, अनेक गाणी आहेत आशाताईंची जी आवडलेली आहेत, पण सगळ्यात जास्त मनाला भेदणार आणि व्हेरी क्लोज टू माय हार्ट असं म्हणायला हरकत नाही तर अभिना जाओ छोडकर जे गाणं आहे ते मला पर्सनली खूप आवडतं. कारण की अर्थात त्या गाण्यामध्ये खूप जास्त इमोशन्स आहेत. कुठेतरी आपण कॉलेजमधून गेलो असतो, आपलं हार्टब्रेक झालं असतं, त्याच्यामुळे अर्थात ते गाणं खूप क्लोज टू हार्ट आहे माझ्या. आणि त्या गाण्याचे लिरिक्स जर आपण पाहिले तर फक्त मीच नाही तर कोणत्याही तरुणाला किंवा कोणत्याही तरुणीच्या मनाला भिडणारं ते खरं तर गाणं आहे. आणि फक्त माझ्याच नाही किंवा फक्त तरुणच नाही तर त्या गाण्याला अर्थात वयाची मर्यादा नाही आहे. ते कोणीही ऐकलं तरी ते मनाला भिडणारं गाणं आहे. आणि असंच नाही आपण म्हणत की आशाताईंच्या आवाजाने खरं तर लाखो नाही तर कोट्यवधींच्या मनावरती कुठेतरी अधिराज्य गाजवलेलं आहे. प्रेम असेल, विरह असेल, खट्याळपणा आपण आशाताईंच्या गाण्यातून अनेक वेळेला अनुभवलेला आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच अभिना जाओ छोडकर हे माझं जरी जवळचं हे मला आवडतं गाणं असलं तरी अशी अनेक गाणी आहेत आशाताईंची जी आजही मी ऐकतो. आजही मी मी स्वतः मला ड्राईव्ह करायला आवडतं. मी आजही जेव्हा घरून गाडी घेऊन बाहेर पडतो तेव्हा आशाताईंचीच गाणी माझ्या प्लेलिस्टमध्ये असतात. आशाताईंची आणि लता दीदींची ह्या दोन गायकांची गाणी आजही माझ्या प्लेलिस्टमध्ये आहेत. आणि खरं तर आपण कालपासून म्हणतोय की 7 दशकांचा प्रवास संपला. अर्थात 7 दशकांचा प्रवास जो आहे तो संपुष्टात आलेला आहे. पण 2 वर्षांपूर्वीच खरं तर 2 ते 3 वर्षांपूर्वीच खरं तर लता दीदींचं सुद्धा निधन झालं. आणि आपण आशा लता असं जर आपण पर्व जर आपण एक समजलं, आपण पकडलं तर जवळपास 8 दशकांचा 80 वर्षांचा हा संपूर्ण काळ होता. आणि तो कुठेतरी आज त्या काळाला कुठेतरी आज पूर्णविराम. बिलकुल संकेत, मी असं म्हणेन की बहुतांशी प्रेमवीरांनी आपलं प्रेम व्यक्त करताना सुद्धा प्रेमिकेला आशाताईंच्या कॅसेट्स भेट दिलेल्या आहेत. हे देखील प्रसंग आज आपल्या स्मरणात आहेत. पण आशाताईंचा शेवटचा प्रवास आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना थेट शिवाजी पार्कमध्ये जाऊयात, कारण आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर देखील आपल्यासोबत आहेत. तुषार, म्हणजे तसं पॉलिटिक हॅपनिंगचं रिपोर्टिंग हे रोजच्या रोज आयुष्याला जोडल्या गेलेलंच आहे, ते तू करतोस. पण चाहते म्हणून आशाताईंबद्दल व्यक्त होत असताना या शेवटच्या प्रवासात काय व्यवस्था जी आहे ती आता या क्षणाला दिसून येते? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आशाताईंना शेवटचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधले अनेक सिनेतारका असतील किंवा राजकीय नेते आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतात. मात्र आशाताईंना शेवटचा निरोप देताना अर्ध्या तासापूर्वीच आपल्याला राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. आणि या बैठकीमध्ये आशाताईंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या संगीत कला अकादमी संदर्भामध्ये एक पत्रव्यवहार केला होता आणि मदत मागितली होती. आणि या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका मांडलेली आहे. आशाताईंनी जे पत्र राज्य सरकारला पाठवलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलेलं आहे, त्या संगीत कला अकादमी उभारण्यासंदर्भामध्ये राज्य सरकार आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहेत. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आशाताई संदर्भामध्ये मुंबई वगळता इतर प्रमुख जी शहरं आहेत, पुणे असेल, नाशिक असेल, या शहरांमध्ये देखील आपल्याला विविध सुखसुविधा संपन्न असं जी कला अकादमी असेल
तसे जर काही प्रस्ताव आले तर त्या संदर्भात देखील सकारात्मक विचार करताना पाहायला मिळेल अशी त्यांनी आपल्याला भूमिका मांडली. ही भूमिका मांडताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊक होताना पाहायला मिळाले होते. आताच थोड्या वेळापूर्वी शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला तातडीने कॅबिनेटची बैठक आटोपून आपल्याला पोहोचताना पाहायला मिळाले. आपण त्यांची गाडीमध्ये देखील दृश्य पाहिले असतील तर ते आपल्याला भाऊक असताना पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री सुनीता पवार असतील, तिघे आपल्याला भाऊक असल्याचं पाहायला मिळालं. आता आशाताईंचा शेवटचा अंत्ययात्रेचा प्रवास सुरू झालेला आहे. पुढच्या अवघ्या काही मिनिटामध्ये ही अंत्ययात्रा आपल्याला शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये पोहोचताना पाहायला मिळणार आहे. मात्र ही पोहोचण्यापूर्वी सर्व राज्याचे प्रमुख नेते, सर्व सिने कलाकार असतील किंवा इतर क्षेत्रातले मान्यवर असतील ते आपल्याला आशाताईंना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचलेले आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिलकुल आशाताईंचं शेवटचं अंत्यदर्शन घेण्यापूर्वी कॅबिनेट बैठकीमध्ये मांडलेली देखील ही बिलकुल बिलकुल मी महत्त्वपूर्ण भूमिका. मी आपली सहकारी सुष्मिता देखील आपल्या बरोबर या सगळ्या प्रवासात. सुष्मिताकडे आपण जाऊया. सुष्मिता, सुष्मिता तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? आशाताईंचा हा अखेरचा प्रवास आणि 8 दशकांना गाजवणारा हा आवाज आज अखेर काळाच्या पडद्याआड गेला असं म्हणण्यापेक्षा हा आवाज कायम आपल्या मनामध्ये आपल्या सगळ्यांना आनंद देणारा राहणार आहे. कारण त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून आशाताई सदैव आपल्या सोबत आहेत. असे न मी नसे न मी, पण माझी गाणी आपल्या सोबत आहेत, हीच खरं तर भावना आशाताईंनी त्यांच्या सुरांमधून व्यक्त केलेली आहे. म्हणून नक्षत्रांचंही जाणं म्हणजे लता दिदींपाठोपाठ आशाताईंचं हे जाणं हे निश्चितच चटका लावून जाणार आहे. कारण एक सूर हरपला, त्यात दुसरा आशाताईंच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांमध्ये होता, हीच बाब समाधान देणारी होती. जाऊयात पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाणे आपल्या बरोबर आहेत. सुष्मिता, काय माहिती? खरं तर आपण बघतोय आशाताईंचा हा अंतिम प्रवास आता सुरू झालेला आहे. या अंतिम प्रवासामध्ये अनेक लोक सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. समोर आपण जर बघाल तर अतिशय सुंदर असा फुलांनी सजवलेला हा रथ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये त्यांचे कुटुंबीय सुद्धा असल्याचं पाहायला मिळतंय. आता थेट सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेनं ही अंत्ययात्रा निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे ज्या पद्धतीनं आशा भोसले यांचा अंतिमचा प्रवास सुरू झालाय, आज सकाळपासूनच जर आपण बघितलं अनेक लोक त्यांच्या निवासस्थानी हे भेट देण्यासाठी येत होते. त्यांना थेट त्यांची सुमधुर गाणी ऐकायला येत होती आणि आता त्याच गाण्यांच्या रूपानं आशाताई या कायमस्वरूपी आपल्यासोबत असणार आहेत. अनेक कुटुंबीय त्यांच्या सोबत आहेत. अनेक मुंबईकर या रथाचं चित्रीकरण करताना, ताईंना शेवटचं अभिवादन करताना बिलकुल. आपल्याला कारण पाहायला सुष्मिता हे सगळे चाहते आहेत. आपण जाऊयात संकेतकडे. संकेत, आमच्या प्रतिनिधी सुष्मिता आणि संकेत दोघंही या सगळ्या प्रवासातली ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतात. आजूबाजूला असणाऱ्या वेगवेगळ्या भावना त्या आपल्यापर्यंत व्यक्त करत पोहोचवत आहेत. पुन्हा एकदा आपण संकेतकडे जाऊयात. संकेत, खरं तर आशाताईंचा मला लेझली लुईसचा रिमिक्स अल्बम आवर्जून या ठिकाणी आठवतो. म्हणजे या सगळ्याच्या जानम समजा करो हा पॉप अल्बम, खरं त्यावेळी आम्ही तो अनुभवला होता, ऐकला होता आवर्जून. अशा अनेकविध आठवणी खरं मनामध्ये ठेवून हा शेवटचा प्रवास आपण पूर्ण करतोय का? अर्थात आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या मनात आशाताईंचं किमान एक गाणं तरी आहेच. आणि आज आम्ही या संपूर्ण अंत्ययात्रेत म्हणजे अंत्ययात्रा निघायच्या जेव्हा आम्ही वाट बघत होतो, जेव्हा थांबलो होतो, तेव्हा अनेक लोक येत होती. अनेक लोक ही सर्व गाणी गुणगुणत होती. काही ठिकाणी तर आपण डेक्स म्हणतो किंवा डीजे नाही म्हणता येणार, पण साऊंड सिस्टम म्हणतो, साऊंड सिस्टम लावले होते आणि कुठेतरी आशाताईंची गाणी सगळीकडे प्ले होत होती. कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न जो आहे तो लोकांमार्फत होत होता. आणि अर्थात आपण
ठिकठिकाणी जर पाहिलं तर लोकं उभी होती, लोकांच्या हातात फुलं होती. ती फुलं आशाताईंचा जेव्हा ट्रक आला, ज्या ट्रकमध्ये पार्थिव आहे त्याच्यावरती अर्पण केली गेली आणि कुठेतरी प्रत्येक माणूस हा कुठेतरी कनेक्ट होता आशाताईंशी. फक्त आशाताईंशीच नाही तर मगाशी आपण म्हटलं की लता दीदींचं पण असंच होतं आणि लता दीदी गेल्यानंतर एक होतं मनात की आशाताई आहेत, आशाताईंची गाणी असतील. त्यामुळे या दोन्ही अंत्ययात्रा मी जवळून पाहिलेल्या आहेत आणि सेम भावना आहे, तीच भावना लोकांच्या मनामध्ये आणि कुठेतरी खूप मोठं नुकसान आपलं झालेलं आहे. ही कुठेतरी बिलकुल आपलं लोकांच्या नुकसान झालं असंच आपण म्हणूयात या सगळ्या ह्याच्यात, कारण आपण आणखीन वेगवेगळ्या त्यांच्या नवीन गाण्यांचे साक्षीदार होऊ शकलो असतो. कारण आशाताईंची ती देखील एक तयारी होती. वयाचं परिमाण जे होतं ते आशाताईंना कुठेही लागू नव्हतं. जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडे. सुष्मिता, ज्या पद्धतीची सदाबहार गाणी आशाताईंनी गायली आहेत त्याच सदाबहार पद्धतीनं कायम सगळ्यांना प्रेरणा देईल अशा पद्धतीनं आशाताईंचं व्यक्तिमत्व होतं आणि त्याचीच प्रचिती आजच्या या अंतिम प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळते. मुंबईकर केवळ आपल्या लाडक्या आशाताईंनाच निरोप देत आहेत का तर नाही, मुंबईकर हे अतिशय जड अंतकरणानं या अंत्यविधीच्या अखेरच्या प्रवासामध्ये सुद्धा सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे शिवतीर्थ या स्मशानभूमीच्या ठिकाणी, शिवाजी पार्क स्मशानभूमीच्या ठिकाणी येणार आहेत. त्यापूर्वी जर आपण बघितलं तर अनेक दिग्गज कलाकारांनी आज ताईंच्या पार्थिवासमोर नतमस्तक होत होते. लता दीदींची कारकीर्द आशाताईंच्या कारकिर्दीसाठी कायमच याच्या दोन्ही बहिणींमध्ये अनेकांनी संगीतप्रेमींनी तुलना केल्याचं पाहायला मिळालं. पण पदरी पडेल ते काम करणं, अगदी वेगवेगळ्या चालीची गाणी म्हणणं, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आशाताईंचं असल्यामुळे आजवर रेकॉर्ड ब्रेक पद्धतीनं त्यांनी गाणी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अगदी आपण जर आता बघाल तर हा मुख्य रस्ता आहे जो थेट शिवाजी पार्कच्या दिशेनं जातो. त्या रस्त्यावरती सुद्धा मोठ्या संख्येनं लोक केवळ त्यांच्या अंत्यदर्शनासाठीच एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ही अंत्ययात्रा आता स्मशानभूमीच्या दिशेने निघालेली आहे, परंतु ज्या पद्धतीनं आशाताईंनी कायम सगळ्यांना प्रेरणा दिली आहे तीच प्रेरणा घेऊन त्यांची गाणी आपल्याला कायमस्वरूपी प्रेरणा देणारी आहेत. अशाच पद्धतीची भावना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण कॅडल रोड हा आता आशाताईंच्या अंतिमच्या प्रवासासाठी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विशाल, त्यामुळे ह्या आशाताई ज्यांचं खरं तर अनेक सूर अनेक गाणी आपल्या मनामध्ये रुंजी घालतात. जीवलगा राहिले दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे. यावेळी या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस त्यांच्या पतींचं निधन झालेलं होतं, तरी त्या सगळ्याच्यात अनेक धक्के पचवत आयुष्यातले उतार चढाव बघत याच आशाताईंनी आपला प्रवास जो आहे तो कायम पुढे सुरू ठेवला. म्हणजे भूताचा भाऊ या चित्रपटाची लावणी आणि वेस्टर्न गाणं खूप छान झालं होतं आणि यातला दुसरा आवाज जो होता तो शैलेंद्र सिंग यांचा होता आणि संगीतकार स्वर्गीय अरुण पोडवाल यांनी याला संगीत दिलेलं होतं. अशी अनेकविध गाणी जी आहेत ती आशाताईंनी गायलेली होती. याबद्दलच्या बऱ्याच भावना वेगवेगळ्या आपल्या सहकाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. तुषार रुपणवर यांच्याकडे जाऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार सध्या शिवाजी पार्कात आहे. तुषार, स्मशानभूमीमध्ये आपल्याला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मी माझ्या व्हिडिओ जर्नलिस्टला सांगू इच्छितो की आपल्याला शिवाजी पार्क या स्मशानभूमीच्या बाहेर आपल्याला साधारणतः 100 मीटर परिसराच्या बाहेर आपल्याला बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि बॅरिकेड्सच्या भोवती आपल्याला साधारणतः 100 ते 200 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. कारण की मुंबईकर असतील किंवा आशाताईंचे चाहते असतील, जेव्हा आशाताईंची अंत्ययात्रा या बॅरिकेडच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे तेव्हा या ठिकाणी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये या संदर्भातली ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. तुम्ही माझ्या उजव्या बाजूला पाहत असाल तर मोठ्या संख्येने मुंबईकर आपल्याला जमा झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि हे सर्व आशाताईंचे प्रामुख्याने चाहते असतील
हे मुंबई असेल किंवा मुंबईच्या विविध परिसरातून आपल्याला दाखल झाल्याचं दादरमध्ये पाहायला मिळते. मात्र या बॅरिकेड्स व्यवस्था या ठिकाणी पूर्ण तैनात करण्यात आलेली आहे. सर्व प्रमुख मान्यवर आपल्याला आतमध्ये आहेत आणि 100 मीटरचा हा जो परिसर आहे, आपण जर या व्हिडिओ जर्नलिस्टच्या माध्यमातून पाहत असाल तर 100 मीटरचा परिसरामध्ये संपूर्ण कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणालाही आतमध्ये या बॅरिकेडच्या जाता येणार नाही आहे. आणि या बॅरिकेडच्या बाहेर आपल्याला दुतर्फा आपल्याला पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस उपायुक्त दर्जाचे 3 ते 4 प्रमुख अधिकारी बाहेर ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक असतील, वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, हे सर्व आपल्याला या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते. हा जो प्रमुख शिवाजी पार्क स्मशानभूमीकडे जाणारा जो प्रमुख चौक आहे, त्या चौकामधली वाहतूक देखील आपल्याला वरळीच्या दिशेने वळवताना पाहायला मिळते. कारण की या भागामध्ये हा प्रमुख रहदारीचा परिसर आहे. या ठिकाणी ट्रॅफिकची गैरसोय होऊ नये याची देखील आपल्याला गंभीर दखल आपल्याला वाहतूक पोलीस शाखेकडून घेताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जे चाहते आपल्याला आतमध्ये जातील त्या चाहत्यांसोबत संवाद साधताना पोलीस पाहायला मिळतात, त्यांची तपासणी करताना पोलीस पाहायला मिळतात. कारण की याच बॅरिकेडमधून आपल्याला आशाताईंच्या जे कुटुंबातले काही सदस्य आहेत ते जाताना पाहायला मिळतात. प्रमुख राजकीय नेते असतील ते देखील जाताना पाहायला मिळतात. थोड्याच वेळापूर्वी सर्व बॉलिवूडमधले सिने कलाकार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित प्रमुख नेते आपल्याला या स्मशानभूमीमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळते. आशाताईंची अंत्ययात्रा आपल्याला थोड्याच वेळामध्ये आपल्याला शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये पोहोचताना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी कोणतीही या ठिकाणी गैरसोय होऊ नये या संदर्भामध्ये आपल्याला मुंबई पोलीस सक्षम असल्याचं पाहायला मिळते. आपण माझ्या उजव्या बाजूला पाहत असाल तर ज्या गाड्या आतमध्ये सोडल्या पाहिजेत त्या गाड्यांसंदर्भामध्ये स्वतः पोलीस आधी त्या गाडीतील जे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्याशी संवाद साधताना पाहायला मिळतात आणि त्यानंतरच आपल्याला ती गाडी बॅरिकेडच्या आतमध्ये सोडताना पाहायला मिळतात. माझ्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही बाजूला पाहत असाल तर आपल्याला मुंबईकर मोठ्या संख्येने जमा झाल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण की अंत्ययात्रा जेव्हा येईल तेव्हा त्या या अंत्ययात्रेसोबत आपल्याला मुंबईकर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचं पाहायला मिळतं. मुंबईकर देखील सहभागी असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे जर काही गैरसोय झाली तर या ठिकाणी मोठा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा निर्माण होऊ शकतो. म्हणून विशाल बॅरिकेडच्या इन आणि आउट ह्या दोन्ही गेटवरती आपल्याला पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. आपण जर हे पोलीस सगळी व्यवस्था जी आहे तुषार ती चोख ठेवण्यात आल्याचं आपण बघतोय. आशाताईंचा हा अखेरचा प्रवास आणि अनेक गाणी आपल्या मनात या क्षणाला खरं तर आपण गुणगुणतोय. ओठांवरती असेल, मनात असेल, म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली आहे आणि आशा भोसलेंनी गायलेली केव्हा तरी पहाटे, तरुण आहे रात्र अजूनी, नभ उतरू आलं, जांभूळ पिकल्या झाडाखाली, जीवलगा राहिले दूर घर माझे, चांदण्यात फिरताना, अशी कित्येक चिरतरुण गाणी आहेत जी आज या क्षणाला आपल्या सगळ्यांच्या मनात ओठांवरती आहेत आणि ती कायम आहेत. खरं तर म्हणजे यूट्यूब सर्चमध्ये कायम आघाडीवर असणारी ही सगळी वेगवेगळी मराठी गीतं जी आजही आजची तरुणाई ऐकणं पसंत करते, याचं कारण आहे त्यातलं आवाजातलं तारुण्य, त्यातली विविधता, त्यातल्या हरकती ह्या सगळ्यांनाच भावणाऱ्या, आश्चर्यचकित करणाऱ्या, आजही रसिक श्रोतांच्या ओठांवर सहज रुळलेली ही गाणी आहेत. पुढे जाऊन अगदी बोलायचं झालं तर का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा झाला काय, मुंबईचं जावं या चित्रपटातलं गाणं, थकले रे नंदलाला जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं गाणं असेल, जीवलगा कधी रे येशील तू हे सुवासिनी चित्रपटातलं गाणं असेल, आणि बाई मी विकत घेतला श्याम हे ज्या पद्धतीने आशाताईंनी गायलेलं गाणं आहे ते सगळं ही जी गाणी आहेत ही खरंच आजही आनंदित येतात. आणि त्यामध्ये खास आणखीन एक गाणं म्हणजे जे खरं तर आत्ता क्षणाला अगदी लागू होतं ते म्हणजे एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मे नमी. हीच भावना आशाताईंच्या बाबतीत आत्ता क्षणाला सगळ्यांच्या मनातनं व्यक्त केली जाते.